तिरोडा नगर परिषदेत संपन्न झालेल्या समारोहात अशोक रामजी बाबू असाठी यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे राजेश सुखलाल गुनेरिया यांनी उपाध्यक्षपद ग्रहण केलं। स्वीकृत सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष अजय गौर आणि भारतीय जनता पक्षाचे संजय बैस यांची वर्णी लागले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी। बुलढाणा जिल्ह्यात व्हॉइस ऑफ मीडियाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांचा सत्कार करण्यात आलाय। संग्रामपूर तालुका किसान काँग्रेस कमिटीचे गणेश पाटील मानखेर, स्वर्गीय भाई वासुदेवराव मनखेर यांचे नातू आणि काकोडा येथील शेतकरी बांधव, ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून हा सत्कार करण्यात आला। शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी गणेश पाटील यांच्या निवासस्थानी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी काकोडा येथील शेतकरी बांधवांकडून पत्रकारांना डायरी, पेन आणि दुपट्टा देऊन गौरवण्यात आलं। त्यानंतर स्नेहभोजनानं सोहळ्याची सांगता करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी, प्रल्हाद सावतकर यांच्यासह व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये मतमोजणी दरम्यान वाद निर्माण झाल्यानंतर पुनर्मोजणी करण्यात आली। या पुनर्मोजणीनंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्याचं अधिकृतपणे घोषित करण्यात आलं। दरम्यान पुनर्मोजणीची प्रक्रिया आणि त्यामागची कारणं याबाबत महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी सविस्तर माहिती दिली। त्यांनी सांगितलं की प्राप्त तक्रारींच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार पारदर्शक पद्धतीने पुन्हा मतमोजणी करण्यात आली। संपूर्ण प्रक्रिया निवडणूक नियमानुसारच पार पडली। कोणताही दबाव किंवा गैरप्रकार झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। या निकालावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय केणेकर यांनी समाधान व्यक्त केले। जनतेचा कौल हा लोकशाहीचा कौल असून तो मान्य करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले। तसंच विजयी उमेदवारानं प्रभागाच्या विकासासाठी काम करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। पुनर्मोजणीनंतर निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून अधिकृत निकाल जाहीर झाल्यानं प्रभाग क्रमांक 22 मधील निवडणूक प्रक्रियेला पूर्णविराम मिळालाय। तुमचं ते सांगा आणि काही ठिकाणी छोट्या मोठ्या ज्या घटना घडलेल्या आहेत तुम्हाला स्वतः व्हिजिट करावी लागली, तिथे काय प्रसंग होते सर? आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल घोषणा झालेले आहेत। त्यामध्ये काल नाही उलटा परवापासून डिस्पॅच आणि काल पोलिंग आणि आज लगेच 10 वाजता आपण काउंटिंग सुरू केलं। सुरुवातीमध्ये काही किरकोळ घटना लक्षात आलं, कारण 10 वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे। त्यामध्ये प्रत्येक जे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीला ते त्यावेळेला काउंटिंग सेंटरमध्ये येताना काही अडीअडचणी झाल्या। मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु काही ठिकाणी लोकांना हारल्यावर त्या मशीनवर किंवा त्यावेळेला राऊंडवर त्यावेळेला डाऊट असतं, परंतु प्रत्येक राऊंड जसा संपतो त्यावेळेच त्याला ऑब्जेक्शन घेणे हे बंधनकारक असतं। परंतु सर्व हारल्यावर अरे मला फक्त काही मतानेच हारलं तर सर्व राऊंडवरच संशय घेणे ते चुकीचं असतं। तरी त्या लोकांची तक्रार आल्यावर त्या ठिकाणी आम्ही जाऊन ते RO सक्षम आहे ते समजावून सांगतात। काही ठिकाणी प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी जाऊन आम्ही जे काही निवडणूक आयोगाचे नियम आहे, कायदा आहे त्या ठिकाणी समजावून सांगतो, जेणेकरून जे हारलेल्या माणसांनासुद्धा ते वाटावं। आणि आम्ही इलेक्शन कमिशन जे आहे फ्री फेअर इम्पार्शियल इलेक्शन कंडक्ट करण्याचा आमचा एजेंडाच आहे। त्यामुळे ह्या इम्पार्शियल इलेक्शनमध्ये काही लोकांचे जे डाऊट्स असतात ते क्लिअर करण्यासाठी कधी वरिष्ठ अधिकारी म्हणजे मलापर्यंतसुद्धा त्या ठिकाणी जावं लागलं आणि समजावून सांगितल्यानंतर खूप समाधानी होतात। तरी नाही झालं मग त्यांच्या लेखी ऑब्जेक्शनवर आम्ही एक स्पीकिंग ऑर्डर, त्या ठिकाणी मॅजिस्टेरियल पॉवर्स असतात, कारण हे सर्व मतमोजणी करणारे जे अधिकारी आहेत हे उपविभागीय अधिकारी आणि ते उपविभागीय मॅजिस्ट्रेट पण आहे, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, अँड वॉट एव्हर दे हॅव टू से रायटिंग, आणि त्यासाठी लेखी स्वरूपातच आणि त्यांना निकाल देणं, त्याबद्दल त्यांना माननीय उच्च न्यायालयाकडे त्यांना दाद मागू शकतात, जरी आम्ही दिलेला उत्तराचं जर समाधानी त्यांना नाही वाटलं। अदरवाईज 115
जागासाठी खूप चुरशीच्या निवडणूक झाल्या, काय किरकोळ छोटी मोठी घटना झाली, तरीही आम्ही त्या जे चुकीच्या करणार होते त्यांना 100% त्यांच्या विरुद्ध कारवाई केली. यामध्ये जवळपास 4,800 पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेचं आणि तसेच सर्व सरकारी कर्मचारी जवळपास 10,000 कर्मचारी, म्हणजे या इलेक्शनमध्ये जवळपास 15,000 कर्मचारी या 115 नगरसेवक निवडणुकीसाठी येथे 1 महिन्यापासून धडपडल्या आणि प्रेसचे बांधव आहेत आणि तसेच पोलीस आणि सर्व कर्मचारी, सर्व उमेदवार आणि जिंकलेला उमेदवार आणि हारलेला उमेदवार त्यांचा मी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने मनपूर्वक आभार आणि धन्यवाद देतो. नाही, त्यांना कोणीतरी त्यांना सांगितलं असे त्यांचा आरोप आहे की मी जिंकलो म्हणून मी निघून गेलो. असं होत नसते आणि प्रत्येक निकाल जे आहे ते आयोगाच्या वेबसाईटमध्ये भरायचं असतात आणि मग त्यानंतर त्याला डिक्लेअर करायचं असतं. प्रत्येक मतमोजणीचा वेळा त्यांचा प्रतिनिधी असतो आणि प्रतिनिधी असताना ते किती मतं पडली त्याच्या पाठीमागं त्यांच्या प्रतिनिधीच्या स्वाक्षरी असतो. कधी प्रतिनिधी जरी निघून गेला परंतु आपण मशीनमध्ये जे आकडेवारी आहे ते लिहावं लागतं. त्यांना वाटलं त्यांनी कोणाला तरी शुभेच्छा दिल्या, त्यांच्या विरोधाच्या कॅन्डिडेटच शुभेच्छा दिल्या असे त्यांचा आरोप होता. त्यांना हे होतं की मी पहिलं जिंकलो होतो, परंतु जोपर्यंत निवडणूक आयोगाचा नेमलेला अधिकारी रितसर निकालपत्र घोषणा देत नाही तोपर्यंत कोणी निवडून आल्याचा होतच नाही. आणि त्यामुळे त्यांचा आकडेवारीचं त्यांना ताळमेळ जोडून बघितलं. मी स्वतः या ठिकाणी येऊन एन्क्वायरी केल्यानंतर जे काय आहेत आकडेवारीमध्ये कुठेही तफावत दिसत नाही. तरी ते शेवटचा जे निर्णय आहे तो रिटर्निंग ऑफिसर त्यांना घ्यायचे असतात तो घेतात. सर, शहरवासी तुम्हाला बघतायत, तुम्ही काय आव्हान कराल? सध्या काही ठिकाणी सेन्सिटिव्ह झालं आहे वातावरण. गरवारे हायटेकला एक प्रकरण घडलं आहे, लाठीचार्जची पण तिथे म्हणजे सिच्युएशन झाली होती. शहरवासियांना तुमचा मेसेज काय राहील? बघा, शहरवासी तरी सर्व शांतप्रिय शहरवासी आहे. काही जे लोक आहेत ते चांगल्या गोष्टीला काहीतरी कडा टाकून समाजामध्ये भेदभाव करण्याचे निर्माण करायचे प्रयत्न करत असतात. जे काही ते कोणाची काही ऑब्जेक्शन असतील, काही त्याला रिटर्न ऑर्डर दिलेलं असतात. आमच्यावर सुद्धा उच्च न्यायालय असतात, सर्वोच्च न्यायालय असतात, आमचे वरिष्ठ अधिकारी असतात. या सर्व बाबत ते कुठल्याही निकालाचं जे आहे ते काय तोंडी असे नाही आहे की असे नाही आहे. त्यामुळे कोणीही त्या ठिकाणी या गोष्टीला बळी पडू नये आणि निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक अधिकारी कर्मचारी फ्री, फेअर अँड इम्पार्शियल इन्क्वायरी पीसफुल मॅनरमध्ये कंडक्ट करण्याची पूर्ण प्रयत्न केलेले आहे. त्यामध्ये काही लोक असे आले असतील तर त्यांच्या विरुद्ध आम्ही कडक कारवाई करणार. त्यामुळे या आमिषाला, या बळीला कोणी जाऊ नये. थँक्यू सर. थँक्यू. दादा, कसं बघताय या विजयाला? खरं तर या राज्याचे सक्षम आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे या राज्याचे प्रमुख कॅप्टन आहे. त्यांच्या नेतृत्वात विधानसभेला नागरिकांनी घवघवीत यश दिलं, त्यानंतर नगरपंचायती, नगर परिषदेला घवघवीत यश दिलं, महानगरपालिकेला सुद्धा घवघवीत यश दिलं. खरं तर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचा जनाधार लोकांनी आज प्रत्यक्षपणे या महानगरपालिकेत दाखवून दिला. ज्या हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं संभाजीनगर नाव करण्याचं, तेही पूर्ण माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पूर्ण केलं. आणि आज छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे आणि त्या राज्याभिषेक दिनाच्या दिवशी खऱ्या अर्थाने एक अनमोल आणि ऐतिहासिक भेट संभाजीकर नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला दिली आणि त्यामुळे मी त्यांचं खूप खूप नागरिकांचा आभार व्यक्त करतो. ज्या उभाटानं हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना दिल्या, त्या वेदनेचं प्रायचित्त लोकांनी उभाटाला दिलं. बाणाला खऱ्या अर्थाने शिंदे शिवसेनेला बरोबर महायुती करावी असं देवेंद्रजींचं सारखं म्हणणं होतं. आपण युतीत ही महानगरपालिका लढावी असं देवेंद्रजीचं म्हणणं होतं.
परंतु ते त्यांच्या समन्वयाच्या अभावामुळं युती त्यांनी केली नाही आणि त्याच्यामुळं जे आमच्याबरोबर आले त्यांना घेऊन, जे नाही आले त्यांना सोडून आणि जे आमच्या विरोधात गेले त्यांना आडवं पाडून आम्ही एक नंबरचा पक्ष झाला आणि निश्चितपणे याचं सगळं श्रेय देवेंद्रजी फडणवीसांना जातं. त्यांनी जे संभाजीनगरचं औरंगाबादचं संभाजीनगर नामांकन केलं, महानगरपालिकेचा कारभार पारदर्शकपणे करू हे आश्वासन जनतेला दिलं. निश्चितपणे टॉक शोमध्ये प्रत्यक्ष जनतेशी चर्चा करून एक विश्वास निर्माण करण्याचं त्यांनी काम केलं. सर तुम्ही आता युती करणार का? शिंदे गटासाठी ऑप्शन नाही का यार तुमच्याकडे? तुम्हाला एक सांगतो, आमची महायुती आजही आहे आणि उद्याही राहणार. काही जागा लढल्या नाही, शिंदेसेना असेल किंवा तुम्ही असाल, त्यामुळे आता शिंदेसेना MIM हा दुसरा लार्जेस्ट पार्टी ठरली शहर. हे सांगू का, हा मराठवाडा निजाम राजवटीतला मराठवाडा आहे. रजाकाराच्या काळातला प्रभाव या मराठवाड्यातल्या सर्व महानगरपालिकेत तुम्हाला दिसून येतो. सर्वात जास्त छत्रपती संभाजीनगरमध्ये या रजाकाराचा प्रभाव जास्त असल्यामुळं मुस्लिम खऱ्या अर्थानं मुस्लिमांतला दिशाभूल करून MIMनं जे बहुमत मिळवलं ते या शहराला काही चांगलं नाही आहे. थँक्यू सर. ऐकतो साहेब. लासलगाव इथं नुकताच स्वाभिमान एकल महिला सक्षमीकरण उपक्रम पार पडला. यामध्ये एकल महिला सन्मान सोहळा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम निफाड तालुक्यातील लासलगाव इथं संपन्न झाला. सरपंच योगिता पाटील, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा वेदिका होळकर, ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या हस्ते उमेद अभियान बचत गटाच्या महिलांना धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी बचत गटाच्या सीमा पाटील आणि CRP ताई उपस्थित होत्या. लासलगाव ग्रामपंचायतीचा हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबवला जातो. सांस्कृतिक परंपरेचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. पारंपरिक वेशभूषा, हळदी कुंकू समारंभ, ओटी भरणं तसंच महिलांसाठी विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या वेळी महिलांमध्ये आपुलकीचं आणि सौहार्दाचं वातावरण दिसून आलं. आयोजकांनी महिलांसाठी उपयुक्त माहितीपर मार्गदर्शनही केलं. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचं कौतुक केलं. अशा उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा वाढतो, तसंच पारंपरिक सण समारंभाची जपणूक होते, असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी. अदानी फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून तिरोडा तालुक्यातील विविध ग्रामीण भागात मोफत कॅन्सर तपासणी आणि मल्टीस्पेशालिटी आरोग्य निदान आणि उपचार शिबिरांचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाअंतर्गत एकूण 10 भव्य शिबिरांच्या माध्यमातून 2744 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरवण्यात आले. अदानी पॉवरचे प्रमुख मयंक दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अदानी फाउंडेशनचे प्रमुख बिमुल पटेल यांच्या नेतृत्वात हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं हा या शिबिरांचा मुख्य उद्देश होता. हे आरोग्य अभियान तालुक्यातील बिरसी, मरारटोला, पालडोंगरी, मलपुरी, खडकी, खमारी, कवलेवाडा, खैरबाडी, बोर्डीपार आणि गराडा या गावांमध्ये राबवण्यात आलं. या प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरोग्याप्रती जनजागृती आणि वेळीच निदान झाल्यामुळे अनेक गंभीर आजारांवर नियंत्रण मिळवणं शक्य होईल असा विश्वास अदानी समूहातर्फे व्यक्त करण्यात आला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी. येवला तालुक्यातील चिंचोडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी महिलांसाठी पारंपरिक हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष बुधवन सर होते. कार्यक्रमाला उपसरपंच राणी गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य मनीषा पाटील आणि मोनाली मढवाई या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमात महिलांना हळदी कुंकू आणि वाण देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच महिलांचा सामाजिक सहभाग, महिलांचं सक्षमीकरण आणि मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी उपस्थित महिलांचा संगीत खुर्ची कार्यक्रम घेण्यात आला. संगीत खुर्ची खेळात जयश्री झालटे यांचा पहिला नंबर आल्यानं त्यांचा शिक्षिका शालिनी सूळ, मीना पवार यांच्या उपस्थित महिलांच्या समवेत सत्कार करण्यात आला. आपल्या मुलींना जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण द्या, असंच आपल्या साथीनं आणि सोबतीनं आपले प्रेम जिल्हा परिषद शाळेवर असू द्या असं प्रबोधन केलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी.
संस्कृतीचा सण आहे. हा हळदी कुंकवाचा पवित्र कार्यक्रम केवळ एक परंपरा नसून सौभाग्यवतींचा एक सन्मान आहे. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात हळदी कुंकवाला फार महत्त्व आहे. तर आता हळदी कुंकू आपण दरवर्षी सादर करतो, पण याच्या मागे केवळ धार्मिक असं कारण आहे असं नाही, तर त्या मागे शास्त्रीय देखील कारण आहे. ते म्हणजे बघा, हळदीचा रंग असतो पिवळा. तर हळदीचा रंग आरोग्य, समृद्धी आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. त्याचबरोबर कुंकवाचा लाल रंग सौभाग्य, ऊर्जा आणि स्त्रीत्वाचा सन्मान दर्शवतो. अशा प्रकारे आपण हळदी कुंकू नेहमी कोणताही धार्मिक कार्यक्रम असो किंवा दररोज आपण हळदी कुंकू लावतो. तर हा हळदी कुंकू लावण्याचा हा एक मोठा भाग आहे. सौभाग्याचं ते लक्षण आहे. महिलांचा हा सण प्रेमभाव वाढवणारा आणि आनंद देणारा सण आहे. आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील महिला, त्याचबरोबर आमच्या शाळेतील माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या. त्या सर्वांचे मी आभार मानते. या कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांनी या ठिकाणी संगीत खुर्ची हा खेळ खेळला. या खेळामध्ये सर्व महिलांनी खूप छान उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि त्यांना खूप आनंद मिळाला. त्याचबरोबर मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देखील महिलांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली. सर्व महिलांना या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल फारच आनंद झाला आणि आमची ही हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे, ही बातमी आमचा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मराठी न्यूज 24/7 या चॅनलनी प्रसारित केला. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आणि या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेतील सर्व सहकारी शिक्षिका, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि आशा वर्कर्स या सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या. या सर्वांचे मी आमच्या शाळेकडून आभार मानते. गणपतीला आवडतात दुर्वा, गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळस. गणपतीला आवडता दुर्वा, कृष्णाला आवडते तुळस. सुनील रावांचं नाव घेते. आज हळदी कुंकवाचा दिवस, आज हळदी कुंकवाचा दिवस. दारासमोर काढली सुंदर रांगोळी फुलांची, ऋषिकेश रावांचं नाव घेते. सुरमी मडवईची. सोन्याचा हार, मोत्याची माळ, रवी रावांचं नाव घेते. हळदी कुंकू आहे आज. संत्रीची काठी चाल, विलासच्या नावानं कुंकू लावते लाल. रांगोळी पुढची समोर रांगोळी, ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते आज हळदी कुंकवाच्या वेळी. ते लाल, त्यात पडला मोती. साहिलराव माझे पती, मी त्यांचे सौभाग्य होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 24 मध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश गायकवाड यांच्या पराभवामागे कथित कटत कारस्थान रचल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. या प्रकरणामुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही राजकीय शक्तींनी नियोजनबद्ध पद्धतीनं काम करत मतांची फाटाफूट केल्याचा दावा सतीश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतोय. विजय निश्चित असतानाही आखीव रणनीतीमुळे पराभव पत्करावा लागल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विशेषतः शेवटच्या टप्प्यात घडलेल्या घडामोडींमुळे संशय अधिक बळावलाय. मतमोजणी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत. काही संशयास्पद बाबी घडल्याचा आरोप समर्थकांनी केलाय. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, तसंच लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी, अशी ठाम मागणी सतीश गायकवाड यांनी केली आहे. या वादामुळे प्रभाग क्रमांक 24 मधील नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटतात. सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आलंय. लोकशाहीवर विश्वास ठेवून मतदान केलेल्या मतदारांना न्याय मिळावा अशी भावना व्यक्त केली जाते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24. ज्या पद्धतीने वंचित प्रभाग क्रमांक 24 मधून वंचितच्या ढाणेवाग सतीश गायकवाड यांना पाडण्यात आले, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून काय झाले. काल जे प्रकरण घडलं, आपण निवडून आले होते, काय सांगायचं? काल जे प्रकरण घडलं, मी काल त्या ठिकाणी आमचे सगळे कॉन्टिंगला होते. कॉन्टिंगमध्ये चालू असताना आम्ही 3200च्या लीडनं पुढे होतो. 4-5 फेरी त्यांनी काय केलं, जाणूनबुजून अधिकाऱ्याला धरून त्यांनी तिथल्या मशनी बंद केल्या आणि मशनी बंद करून 5-6व्या राऊंडच्या मशनी बंद करून त्यांनी त्या पेंडिंग ठेवल्या. 1 तासही त्या 1 तास त्यांनी अक्षरशः बंद ठेवला. त्याच्यानंतर सगळे कॉन्टिंग झाल्यानंतर त्यांनी काय केलं, मशीन बंद आहे म्हणून असं सांगितलं
आणि त्यानंतर त्याने नवीन मशीन त्या ठिकाणी आणल्यावर नवीन मशीन आणून त्याने तिथली चिप काढून त्याच्या मशिनी कुठून आणल्या काय आणल्या आम्हाला काहीच माहीत नाही आणि त्यांनी नवीन मशीन त्यांच्याकडे तयारच होता त्यानं त्या चिप काढून त्यांनी त्यांच्या चिप लावल्या आणि आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्यांना धिंगाणाही केला त्यांना वाद घातला त्यांना बोललो आम्ही की हे चुकीचं होऊ राहिलं तुम्ही हे करू नका तरी त्यांना कारण आम्हाला दाखवलं की एक आकडे येत नाही तर आम्ही ते मान्य केलं होतं पण काय झालं त्यांनी जी त्या ठिकाणी नारायण कुचे आला त्या ठिकाणी आयुक्त आला आयुक्त त्यांनी भेट झाल्यानंतर ते एका गाडीतून गेलेत त्याच्यानंतर तिला जो आरोप होता इलेक्शनचा निवडणूक आयोग त्याने नाही का 1 घंटा पहिलंच त्या ठिकाणी येऊन म्हणजे ज्यांना कॉन्टॅक्ट चालू असताना कोणाला पुढं जाताच येत नाही त्या ठिकाणी ते मध्ये जाऊन त्यांनी 1 घंटा आधीच त्या नारायण कुचाला मध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या म्हणजे अक्षरशः हस्तांदोलन करून त्या ठिकाणी गळा भेट करून त्यांनी 1 घंटा आधीच शुभेच्छा दिल्या म्हणजे त्यांचा प्री प्लॅन सगळं ठरलेलं होता आम्ही पहिल्या निवडणुकीच्या इलेक्शनपासून त्या दिवशी परवाचे जे इलेक्शन चालू होतं त्या दिवशी वोटिंग चालू होतं त्या दिवशी अनेक त्यांना 2 ते 2.5 हजार इथं या ठिकाणी बोगस मतदान आणलं होतं काही बदनापूर आंबड या ठिकाणी सर्व जालना जिल्ह्याचं त्या ठिकाणी बोगस मतदान होतं आम्ही त्या ठिकाणी 100-100 जणाला पकडले पोलीस स्टेशनच्या स्वाधीनही केलं पण पोलीस स्टेशनचं स्वाधीन करूनही त्यांनी त्यांची कारवाई केली नाही त्या ठिकाणी अनेक धिंगाणे झाले अनेक भांडणं झाले बोगस मशीनच्या माध्यमातून पण यांनी सरळ त्या ठिकाणी त्यांचा ईएमच्या मॅनेज करून अधिकाऱ्याला मॅनेज करून त्याचा जो आरोप होता त्याला 50 लाख रुपये दिले अशी माहिती मिळाली आणि त्याने 1 घंटा आधीच त्यांना शुभेच्छा देऊन टाकल्या म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये त्यांना तिथं निवडणूक वोटिंग चालू असताना कोणालाच तिथं त्या ठिकाणी परमिशन मिळत नाही जायला त्या ठिकाणी नारायण कुचे जातो त्याला आयोग त्या ठिकाणी निवडणूक आयुक्ताला ॲडव्हान्समध्ये 1 घंट्या पहिले शुभेच्छा देतो कसा आमचा प्रश्न त्या ठिकाणी तोच होता की ईएम तुम्ही बंद करताय 1 घंटा बंद करून तुम्ही ते चिप बदलली ती आम्हाला दाखवली का नाही तर त्यांनी सरळ त्या ठिकाणी मशीनच बदल केले त्यांनी आणि त्या चिपही बदल केला आणि त्याच्यातून त्याला जबाबदार हा आमदार नारायण कुचे आणि तिथले ते निवडणूक आयोग जे होते आरो गरड आणि आयुक्त हे सगळे याला जबाबदार आहेत माझ्याची पुढच्या नंतर तुमची काय आता पाऊल असणार आमची यापुढची बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आदेश दिला आम्ही नाही का न्यायालयीन लढाई या ठिकाणी लढणारच आहोत त्यापुढे जाऊन ज्या दिवशी या शहराचं महानगरपालिकेत सत्ता बसणार आहे त्या दिवशी आम्ही सर्व जनता घेऊन महानगरपालिकेला घेराव टाकणार आहोत आणि आम्ही ते होऊ देणार नाही इथली सत्ता स्थापन होऊ देणार नाही त्या ठिकाणी हे करणारच आहोत त्याच्या माध्यमातून आम्ही आज सर्वांनी प्रण केला आहे ज्या आमच्यावर जो अन्याय झाला आहे सर्वांनी आम्ही निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट करणार आहोत कोर्टातही आम्ही न्यायालयीन लढणार आहोत आणि निवडणूक आयोगाला आम्ही या ठिकाणी तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो की सर्व मतदार या ठिकाणी निवडणूक आयोगाला पत्र व्यवहार करणार आहोत की हे जे झालं ते चुकीचं आहे ते ईएम मॅनेज आहे आणि जी दडपशाही भाजपची चालली आहे ती भाजपची दडपशाही थांबवण्याची असेल लोकशाही जर आपला जिवंत ठेवायची असेल तर हे थांबवणं हे गरजेचं आहे भाऊ तुम्हाला असं वाटतं की याच्यात न्याय भेटेल न्याय भेटेल आम्ही न्याय देऊ तर आमचा विश्वास आहे जनतेवर आमचा विश्वास आहे आणि आम्हाला या ठिकाणी आम्ही आमचा लढा हे चालूच ठेवणार आहे जनता तर तुमच्या सोबतच आहे मात्र याला काय आम्ही जनतेला हेच सांगतोय की येणाऱ्या काळात जर आपण एकत्र आलो नाही आपण जी एकीची ताकद दाखवली आज परभागामध्ये तुम्ही जिकडे जाईल तिकडे जाऊन बघा त्यांच्या पक्षात बघा ते हारले म्हणून ते निघून गेले होते तिथून पण लास्टच्या ज्या 2 पेट्या त्यांनी जे बंद केल्या होत्या त्या मशीन बंद केल्या त्याच पेट्या त्यांनी मॅनेज करून त्या ठिकाणी नंतर आल्या आणि त्याच्यात त्यांनी कौल दिला म्हणून त्या ठिकाणी आम्ही आता यापुढे जाऊन सांगतो की आम्ही त्यांची सत्ता स्थापन होते आणि असं जनतेलाही आव्हान करतो आणि आम्ही आव्हान करतो निश्चितच काय सांगायला काल जो इलेक्शनचा निकाल लागला जनता म्हणत होती तुम्ही पुढे आहात निकालातही निर्णय झाला होता काय भेटतं काल जनता म्हणत होती ते निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणत होते तुम्ही सगळे चारी पॅनल वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले आहेत सगळ्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली शेवटच्या 4-5 पेट्यामध्ये त्यांनी तांत्रिक बिघाड दाखवून डिस्प्ले चालत नाही डिस्प्लेवर आकडेवारी व्यवस्थित येत नाही असं कारण सांगून त्यांनी त्या तांत्रिक मशीनमध्ये याची चिप काढ त्यामध्ये टाक त्याची चिप काढ यामध्ये टाक असं करून त्यांनी आम्हाला निकाल दाखवला आम्हाला एका मशीनमध्ये त्यांनी 20 मतदान हे एक्स्ट्रा होते जे आम्ही नोंदणीकृत बघितले होते आमच्या पानावरती शेवटच्या दिवशी जे आम्ही घेतले होते ते 20 त्यामध्ये काउंटिंग 20 जी शिल्लक मशीनमध्ये 20 दाखवत होते आमच्याकडे 20 होते 20 कमी होते सगळ्या पक्षांच्याकडे आम्ही त्यावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी
दीड ते 2 तास ती मशीन बंद त्या टेबलचा निकाल राखीव ठेवला. बाकीच्या सगळ्या टेबलचा निकाल त्यांनी पुढे घेतला. बाकीचा टेबलचा निकाल पुढे घेताना आम्ही सगळ्याच्या लीडवरती होतो, पुढे होतो. त्यानंतर ते 4-5 याच्यामध्ये त्यांनी दाखवली की यामध्ये तांत्रिक बिघाड आहे, आपण दुसरी मशीन आणू आणि त्यामध्ये चिप लावून तुम्हाला डिस्प्ले मेमरी तीच राहील, मशीन वेगळी राहील असं सांगून आम्ही त्यांना म्हणतोय की सर आम्हाला हा बूथचा निकाल तुम्ही राखीव ठेवा, सगळ्यांना बोलवावे ते करा. तर त्यांनी त्या गडबडीमध्ये सगळ्यांना तो निकालही जाहीर करून त्यामध्ये आम्हाला कुठं 35 मतदान आहे तर त्यांना 350 मतदान आहे, कुठं 40 पंचायतींना 400 मतदान आहे, 350 मतदान आहे. आणि बाकीच्या इतर मशीनमध्ये त्यांना 60-70 जनतेचं 70-80 मतदान, आम्हाला 250-300 सगळ्याच्यात आम्ही पुढे होतो. नंतर त्यांनी या इलेक्शनमध्ये पैशाचा इतका महापूर आणला, इतका पाऊस पाडला, पैशाचा महापूर आणला. त्यानंतर बोगस वोटिंगही केली. बोगस वोटिंग आम्ही धरून दिली, पोलिसांच्या स्वाधीन केले, पब्लिकला त्यांनी मारहाण केली, थोडंसं झालं. पण ते लोक कुठे मागे घ्या हो, मागे घ्या. मागे घेणार बाबा. हा निकाल जो आहे तो यांना मान्य आहे. आता जो आपल्या बहुजन आघाडीचे समर्थक म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे वंचित बहुजन आघाडीची नेते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता जे आहे ते सुजात आंबेडकर फोनवरून संवाद साधताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथील 2 शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवत जिद्द आणि चिकाटी तसंच मेहनत घेऊन भारतीय नौदलात भरती झालेत. प्रज्वल अरुण गायकवाड आणि मयूर विलास आगरे यांची 16 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या निकालामध्ये निवड झाली. समस्त डोंगरगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी या शेतकरी पुत्रांचा भव्य सत्कार सन्मान आणि कौतुक केले. तसंच मोहरा येथील कैलासवासी पुंडलिकराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय इथं इयत्ता 8वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेऊन रोज 5 वर्ष 4 किलोमीटर पायी चिखल तुडवत प्रवास करून या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलंय. मिळालेल्या यशाबद्दल त्यांचा मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी यांच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला. तसंच या प्रसंगी प्रज्वल गायकवाड, मयूर आगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि आपली यशोगाथा सांगितली. यावेळी मोरेश्वर कैलास आगरे हे भारतीय नौदलात 6 महिन्यांपूर्वी भरती झाले होते. त्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. नमस्कार, मी विजय आगरे. आमच्या गावातील मयूर आणि प्रज्वल आणि मोरेश्वर हे 3 मुलांनी फार आमचं गावाचं नाव मोठं केलं आणि गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी फार मोठा त्यांचा वाटा आहे. आणि आमच्या गावातून फार 3 कैलासवासी पुंडलिकराव पाटील गोराडे माध्यमिक विद्यालय मोहरा इथे येण्यासाठी फार अडचणीचा रस्ता होता, फार चिखल होता, काटे होते, पण तरीसुद्धा त्या मुलांनी प्रयत्न करून यश मिळवलं. आणि आईवडिलांची परिस्थितीसुद्धा बिकट असताना त्यांनी त्या प्रयत्नाला, आपल्या मेहनत करून प्रयत्न करून आपलं नाव उज्ज्वल केलं. त्याबद्दल आमच्या गावाच्या वतीनं आम्ही त्यांचं सर्वांचं आभार व्यक्त केलं आणि गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.
आणि पुल्लेकराव पाटील माध्यमिक उच्च विद्यालय मोहना यांचे माजी विद्यार्थी मयूर मोरेश्वर आणि प्रज्वल यांचं तिघांचंही इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. आपण बघू शकता की जास्त जर मुलं जे आहे ती इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन होतात, पण त्यांनी खूप प्रयत्न करून इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्शन केलेलं आहे. त्यासाठी मॅथमॅटिक्स जो सब्जेक्ट आहे त्याचा खूप अभ्यास लागतो. त्या सर्वांनी खूप अभ्यास करून मेहनत करून हे जे यश आहे ते प्राप्त केलेलं आहे. त्यांचं सर्वांचं शाळेच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून राज्य हिवताप टास्क फोर्सची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक ज्येष्ठ समाजसेवक आणि तज्ज्ञ डॉक्टर अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत हिवताप नियंत्रणासाठी आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून राबवण्यात येणाऱ्या 15 कलमी कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण, घरोघरी सर्वेक्षण, डास प्रतिबंधक फवारणी, मच्छरदाण्यांचा वापर वाढवणं आणि व्यापक जनजागृती मोहिमेवर भर देण्यात येणार आहे. ज्या भागात कीटकनाशकांना प्रतिकार दिसून येतो तिथं नवीन उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले. तसंच ग्रामीण भागातील लोकांपर्यंत योग्य उपचार पोहोचवण्यासाठी स्थानिक पुजाऱ्यांचं सहकार्य घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील हिवताप निर्मूलन मोहिमेला नवी गती मिळणार आहे. आरोग्य विभागानं नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी. साताऱ्यात भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज आणि उद्या घेण्यात येत आहेत. याबाबत माहिती देताना भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी मुलाखतीविषयी माहिती दिली. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुती व्हावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. मात्र प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती वेगवेगळी आहे. महायुतीबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असंही अतुल भोसले यांनी सांगितलंय. जिल्हा परिषदेसाठी विविध मतदारसंघामधले भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत पार पाडली. 2 दिवस मुलाखती होणार आहे, 17 तारीख आणि 18 तारीख. आज काही प्रमुख मान्यवर मुलाखतीसाठी म्हणून उपस्थित होते. मी देखील अनेक मतदारसंघामधल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. खरं तर महायुती व्हावी असा प्रामाणिक प्रयत्न आमचा सगळ्यांचाच आहे, पण प्रत्येक मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगवेगळी आहे आणि त्यामुळं ज्या त्या मतदारसंघामधल्या प्रमुख नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी तिथल्या स्थानिक परिस्थितीचा सारासार विचार करून निर्णय घ्यावा. तरी देखील भारतीय जनता पार्टीमधून जे इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती आम्ही पूर्ण करतोय. एखाद्या मतदारसंघामध्ये मित्रपक्षाबरोबर समन्वय झाला तर तिथं पुढं मागं सरकायची देखील भारतीय जनता पक्षाची तयारी आहे. पण शेवटी हा निर्णय सर्वस्व स्थानिक नेतृत्वांनी घ्यावा अशा प्रकारच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. उद्या आमचे दोन्ही मंत्री आदरणीय शिवेंद्र बाबा असतील, आदरणीय जयकुमार भाऊ असतील, आमचे सन्मान्य खासदार उदयन महाराज असतील, या सगळ्यांना विचारात घेऊन योग्य तो निर्णय हा पक्ष संघटना करेल. शेवटी नेते मंडळींना देखील आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा कन्सेंट काही बाबतीमध्ये घेणं गरजेचं आहे. तो देखील आमचे नेते मंडळी घेतील आणि योग्य तो निर्णय हा सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी घेईल. बाबा, पण यावेळी निवडणुकीमध्ये जे उमेदवार मागणी करतायत आपल्या सदस्यत्वाची, त्या बाहेरून येणाऱ्यांना संधी मिळणार का जुन्या कार्यकर्त्यांना संधी देणार? यामध्ये नवीन आणि जुनं एकत्रित समीकरण करण्याच्या बाबतीमधला आमचा प्रयत्न आहे. निवडून येण्याची क्षमता, त्याबरोबर पार्टीमध्ये किती दिवस काम केलं आहे हा निकष, त्याबरोबर तिथल्या विभागातल्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं ही नवीन उमेदवारी मान्य होईल याचा विचार करून सगळ्या बाबींना विचाराधीन ठेवून निर्णय घेण्याचा एक मानस आम्ही केलेला आहे. शेवटी एखादा उमेदवार स्ट्रॉंग एखाद्या पक्षात असला तर तो उमेदवार आमच्या पक्षातल्या लोकांना मान्य होतोय का, जनतेला हे मान्य होतंय का, याचा विचार खरं तर स्थानिक नेतृत्वाने करणं गरजेचं आहे. तो विचार करून मगच निर्णय घेण्यात येईल. तुम्ही जावं यात लातूरचे काँग्रेसची सत्ता आली, जे तुमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं त्यात भूमिका काय तुमची? खरं तर आदरणीय चव्हाण साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर चव्हाण साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. त्यावर जास्त बोलणं आवश्यक नाही.
वाई शहरातील किसनवीर चौक येथील सिद्धिविनायक वडापावजवळ सकाळी रोड रोलरचा भीषण अपघात झालाय. रोड रोलरचा अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं. हा रोड रोलर सिद्धिविनायक वडापावच्या शेजारी असलेल्या हाराच्या दुकानात घुसला, ज्यामुळे दुकानाचं मोठं नुकसान झालंय. मात्र प्रसंगावधान राखत चालकानं आणि नागरिकांनी आरडाओरडा करत रस्त्यावरील लोकांना बाजूला केलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात प्रभाग क्रमांक 6 मधून भारतीय जनता पक्षाचे 4ही उमेदवार मिलिंद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विजयी झाले. यामध्ये शीला भवरे, राजेश यन्नम, आशिष नेरलकर आणि वैशाली देशमुख यांचा समावेश आहे. या प्रभागात मागील काळात मिलिंद देशमुख यांनी केलेल्या विकास कामांवर जनतेनं विश्वास दाखवत 4ही उमेदवारांना निवडून दिल्याचं आनंद साजरा करताना नांदेड उत्तर तालुका अध्यक्ष बंडू पावडे यांनी सांगितलं. महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मध्ये सहकारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर भरघोस अशा मतांनी निवडून आले. हा केवळ मिलिंद भाऊ देशमुख यांनी मागील प्रभागामध्ये केलेल्या कामाचा आहे. त्यांच्या कामाची पावती या ठिकाणी दिलेली आहे आणि या ठिकाणचे शिवसेनेचे उमेदवार हे भरघोस अशा मताने पराभूत झालेले आहेत. कुठल्याही पद्धतीचं काम या प्रभागामध्ये या ठिकाणच्या आमदारांनी केलेलं नव्हतं. हे जनतेने या ठिकाणी दाखवून दिलं आणि जनतेनं काम करणारा कार्यकर्ता नेहमी जिवंत ठेवायचा असतो या विषयामधून आज या ठिकाणी निश्चित नाही. या ठिकाणी निवडणूक लढते असताना निवडणूक म्हणलं की अडचणी तर येणार, परंतु मित्र पक्ष जरी असला या ठिकाणी मिलिंद भाऊच्या कामावर भारतीय जनता पार्टीला लोकांनी मतदान करायचं ठरवलेलं होतं. नांदेड जिल्ह्याचे आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्यावरला विश्वास आणि जनतेने टाकलेला हा विश्वास नक्कीच आम्ही यशस्वी करू आणि पुन्हा एकदा हॅट्रिक दिल्याबद्दल वैशालीताई देशमुखच्या वतीने त्यांचा प्रतिनिधी या नात्याने मी प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व जनतेचे आभार व्यक्त. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.